बजेटिंग हा सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे. बजेटिंग कोण करत नाही किंवा टाइम नाही देत, महत्व नाही समजत. पण आम्ही जेव्हा प्लॅनिंग करायला घेतो तर पहिला क्वेश्चन येतो की तू लाईफ मध्ये आपण आहे ना काय पाहिजे ह्याच्या पाठीमागे जास्त लागतो. काय तुमच्याकडे आहे हे जर तुम्हाला अंडरस्टँड झालं तर तुम्हाला क्लॅरिटी येते की लाईफ मध्ये तुम्ही भरपूर अचीव्ह केलेलं आहे, तुम्हाला आणखी पाहिजेच, पण अचीव्ह केलेलं आहे ते व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे. आणि त्याच्यामधला एक भाग आहे बजेटिंग. तुम्ही आलेले मंथली पैसे तुम्ही कुठे खर्च करताय हे जर तुम्हाला कळालं तर ऑटोमॅटिकली तुमचं कंट्रोल येतं कॅश फ्लो वरती, जे बऱ्याच वेळा कंट्रोल नसतं. आणि कंट्रोल म्हणजे काय, बेसिक गोष्टी आहेत. दुधाला किती जातात किंवा मोबाईलला खर्च किती होतं. आज जेव्हा मी क्लायंटची डेटा घेत असतो ऍडवाइस करायच्या आधी, तर त्यावेळी रिअलाइज होतं की मोबाईलचं बिल महिन्याचं 1,500 रुपये पोस्टपेड घेतलेलं असतं. सिम कार्डचं प्रिपेड असेल तर 300 रुपये मॅक्सिमम मंथली बिल येतं, 300 ते 400 रुपये, पण तिथे 1,500 रुपये पे करतात. का तर कोणीतरी काढून दिलेलं आहे, कधी बघितलंच नाही, चालू आहे. बेसिक गोष्टी आहेत त्या, पण कधी बजेटिंग नाही केला. किंवा आपल्याला वर्षाला काही बजेट करायला लागतं, दिवाळी असते, लग्न असतात, त्याच्यामध्ये गिफ्ट द्यावे लागतात, त्याच्यासाठीचं बजेटिंग आपण करत नाही. ते पैसे तुम्ही बजेटिंग साठी काढू शकता जर तुम्ही ते प्रॉपर प्लॅन केलं तर. हे बजेटिंग केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. बजेटच नसेल तर डेव्हिएशन मोठं येतं, आणि बजेट असेल तर 5-10% डेव्हिएशन होऊ शकतं. म्हणजे अचानक खर्च कुठला आहे, पण प्लॅनच नसेल तर खर्च किती पण होऊ शकतो.